राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा प्रचारावेळी बारामतीमध्ये भाषण करत असताना मी जो लोकसभेसाठी उमेदवार देईल त्यालाच मतदान करा असं आवाहन केलं होतं। हे आवाहन करताना अजित पवार म्हणाले होते, काही लोक शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक करतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका, मीच लोकसभेला उभा आहे असं समजून मतदान करा। आता अजित पवारांचा हा रोख होता कोणाकडे हे राजकारण न समजणाऱ्यालाही समजेल। हो, ते बोलत होते शरद पवार यांच्याविषयी। अजित पवारांच्या या भूमिकेनंतर शरद पवार गटाकडून त्यांच्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला होता। अजित पवार शरद पवार यांच्या मरणाची वाट पाहत आहेत असा थेट आरोपच जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। यावर खुद्द शरद पवार म्हणाले होते, मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी पूर्वीच जाहीर केलेलं आहे, त्यामुळे भावनिक बोलण्याचा प्रश्नच येत नाही। बारामतीचे लोक शहाणे आणि समजूतदार आहेत। वर्षानुवर्षे कोणी काम केलं आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांना चांगलंच माहित आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील। यावरून आता काका पुतण्यात विस्तवही जात नाही हेच चित्र पाहायला मिळालं। आता हा असा विरोध शरद पवारांना पहिल्यांदा झाला का, तर नाही। शरद पवारांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकावेळीही त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं होतं। आता शरद पवार हे महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी आहेत, हे काही वेगळं सांगायला नको। पण या राजकारणाची मुळं रुजली कुठे, तर त्यांच्या तरुणपणात। त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीचा ते किस्सा सांगतात। काय आहे तो किस्सा जाणून घेऊयात प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका, प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते। साल होतं 1967। सन 1967 ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती। युवक काँग्रेसचे 26 वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवशील का असं विचारलं, पण बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोध केला। विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने 1-11 असा निकाल कळवला। जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावं आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले। पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद नौका आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे, त्याच्या निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली। मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील व मुख्यमंत्री चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला। विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारलं, 270 पैकी किती जागांवर काँग्रेस विजयी होईल? तो नेता म्हणाला 190 ते 200। चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला, म्हणजे 80 उमेदवार पराभूत होतील तर? नेता म्हणाला, शक्य आहे। त्याचा आधार घेऊन यशवंतराव चव्हाण म्हणाले, ठीक आहे, मग बारामतीची आणखीन एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या। अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली, पण स्थानिक विरोध कायम राहिला। यानंतर उत्साह दुणावलेल्या शरद पवार यांनी बारामती गाठून प्रचाराला सुरुवात केली आणि तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या विरोधासाठी एकजूट केली। युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवा वर्ग आला। एका बाजूला विरोधात गेलेले ज्येष्ठ आणि दुसरीकडे नवीन नावासोबत एकत्र झालेली युवा पिढी। या युवा पिढीने त्यावर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मताधिक्यांनी विजयी केलं। याच बारामतीने पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला। हा किस्सा शरद पवार स्वतः लोक माझे सांगती या त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात। त्या पहिल्या निवडणुकीपासून आता 83व्या वर्षी पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः महाविकास आघाडीच्या माध्यमातून मध्यवर्ती भूमिका बजावली आहे। पवार यांनी महाराष्ट्रातील आपल्या पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय आणि बेरोजगारी आणि महागाई यासारखे प्रश्न मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सूचित केलंय। तसंच त्यांच्या पक्षाला जर जनतेने निवडून दिलं तर महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्याचं ते म्हणाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रावर अजूनही शरद पवार या नावाचं गारुड आहेच। महाविकास आघाडीत एकजूट ठेवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे भविष्यातही अजून काही वर्ष तरी ते राजकारणातून माघार घेतील असं वाटत नाही। भले ते निवडणूक लढवणार नाहीत, पण महाविकास आघाडीसाठी त्यांचं मार्गदर्शन हे असेलच। याबाबत तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी जर राजकारणातून माघार घेतली तर महाविकास आघाडी टिकेल का? शरद पवार राजकीय सल्लागाराच्या भूमिकेतून पुन्हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ करू शकतील का, की ही विधानसभा निवडणूक रिटायरमेंट आधीच त्यांची शेवटची निवडणूक ठरेल? सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये।
आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.